सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात खरात प्रकरण चांगलंच गाजतंय. रोज नवनवीन खुलासे होत आहेत, नवीन नावं समोर येत आहेत. ते कमी होतं की काय म्हणून काल रात्रीपासूनच राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक जुना व्हिडिओ समोर आलाय. त्यांच्या कार्यालयातील लाचखोरीचे एक प्रकरण ताजे असतानाच आता ह्या प्रकरणाने पेट घेतलाय. आता हे किती पेट घेणार हे सांगता येत नाही. कदाचित या आगीत मंत्र्यांची खुर्ची जळून खाक होते की काय अशी शंका यायला लागली. परंतु या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांची या भोंदू बाबासोबतची उठबस. रोज समोर येणारे मंत्र्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओज, त्यांचे फोटो, त्यांचे व्हिडिओ पाहून सामान्य माणसाच्या मनात एक मूलभूत, एक गरजेचा प्रश्न उभा राहिला आहे आणि तो म्हणजे आपले राज्यकर्ते नक्की कसे असावेत. काय आपल्या संविधानाला अपेक्षित असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन फक्त पुस्तकातच उरलाय की आपल्या नेत्यांनी तो सोयीस्करपणे खुंटीला टांगून ठेवलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात वैज्ञानिक दृष्टिकोन का आणला आणि राजर्षी छत्रपती शाहूजी महाराजांनी 100 वर्षांपूर्वी अशा भोंदूगिरीला कसा लगाम घातला होता, आज आपण याच विषयावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. भारतीय संविधानाच्या कलम 51A(h) नुसार वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी विकसित करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. परंतु विचार करा, संविधान निर्मात्यांनी हे कलम का टाकलं? याचं उत्तर आपल्याला भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या घटनेत मिळतं. जेव्हा भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला, तेव्हा पंडित नेहरू व काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी तो दिवस साजरा करण्यासाठी मुहूर्त काढला होता. ज्या देशाला 150 वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळतंय, त्या आनंदाच्या क्षणासाठीही जर आपल्याला ग्रहांची स्थिती आणि पंचांग पाहावं लागत असेल तर त्या देशाच्या मानसिक किंवा वैचारिक अवस्था काय असेल याची कल्पना संविधान निर्मात्यांना आली होती. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांना ठाऊक होतं की जोपर्यंत या देशातील सामान्य माणूस अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर येत नाही, तोपर्यंत लोकशाही ही खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही. राज्यकर्ते जर विज्ञानाऐवजी मुहूर्तावर चालणार असतील तर देश प्रगतीऐवजी अधोगतीकडे जाईल. म्हणूनच संविधानात सायंटिफिक टेम्परामेंट हा शब्द अत्यंत जाणीवपूर्वक वापरला गेला. आता प्रश्न उरतो की आदर्श राज्यकर्ता कसा असावा? त्याचं उत्तर आपल्याला मिळतं आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्याकडून. महाराजांच्या दरबारात एकदा एक प्रसिद्ध ज्योतिषी आला. त्याने दावा केला की तो कोणाचंही भविष्य सांगू शकतो आणि ग्रहांच्या चालीवरून कोणाचं काय होणार हे त्याला आधीच ठाऊक असतं. शाहू महाराज हे विचारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले राजे होते. त्यांनी त्या ज्योतिषाला विचारलं, तुला तुझं स्वतःचं भविष्य माहीत आहे का? आज तुझ्यासोबत काय घडणार आहे हे तू आम्हाला सांगू शकतोस का? त्या ज्योतिषाने आत्मविश्वासाने किंवा अति आत्मविश्वासाने हो म्हटलं. स्वतःच्या हाताकडे पाहून तो म्हणाला, महाराज, माझे आयुष्य खूप मोठे आहे. माझा मृत्यू हा वृद्धापकाळात अतिशय सुख, शांतीत आणि नैसर्गिक कारणाने होईल. माझ्या पत्रिकेत अपघाती किंवा हिंसक मृत्यूचा कोणताही योग नाही. ज्योतिषाचे हे उत्तर ऐकताच महाराजांनी आपल्या अंगरक्षकाला तलवार काढायला सांगितली आणि त्याला आदेश दिला की या ज्योतिषाचा शिरच्छेद करा. हे ऐकताच तो ज्योतिष घाबरून थरथरू लागला. तो महाराजांच्या पाया पडला आणि जीवाच्या आकांताने रडू लागला. तेव्हा महाराजांनी तलवार थांबवली आणि दरबारातील सर्व लोकांना उद्देशून म्हटलं की पाहिलं, हा ज्योतिष आत्ताच सांगत होता की याचा मृत्यू सुखात आणि नैसर्गिक होईल, पण माझ्या एका आदेशाने याचा मृत्यू समोर उभा राहिला. जर याला स्वतःच्या मृत्यूची वेळ ओळखता आली नाही, त्याच्यासोबत पुढे काय होणार हे जर त्याला ओळखता आले नाही, तर हा तुमचे भविष्य काय सांगणार? महाराजांनी त्याला धडा शिकवला. तो असा धडा होता जो आजही आपल्या राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे. महाराजांनी सिद्ध करून दाखवलं की माणसाचं भविष्य हे त्याच्या कर्मावर आणि कर्तृत्वावर अवलंबून असतं, हाताच्या रेषांवर नाही. ज्या राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांनी 100 वर्षांपूर्वी ही आधुनिक दृष्टी दिली, त्याच महाराष्ट्रात आमचे राज्यकर्ते मात्र याच्या अगदी उलट वागताना दिसत आहेत. आजची परिस्थिती काय आहे? खरात सारख्या प्रकरणांमध्ये जेव्हा मंत्र्यांची, आमदारांची नावं येतात तेव्हा धक्का बसतो.
हेच राज्यकर्ते उद्याच्या पिढीचे आदर्श असतात. परंतु जेव्हा हेच नेते एखाद्या भोंदूबाबाच्या पायाशी लोळण घेतात, त्यांचे पाय धुतात, तेव्हा समाजात काय संदेश जातो? समाज हा नेहमीच अनुकरणप्रिय असतो. मोठे नेते जसे वागतात तसंच सामान्य जनता वागते. जेव्हा राज्याचे नेतृत्व करणारे लोकच अंधश्रद्धेला खतपाणी घालतात, तेव्हा सामान्य माणूसही विज्ञानापेक्षा चमत्कारावर विश्वास ठेवू लागतो. मग तो माणूस शिक्षणापेक्षा, कष्टापेक्षा अशा बाबांच्या आशीर्वादाच्या मागे धावू लागतो. यातूनच खरात सारखी प्रवृत्ती फोफावते. इंग्रजांपासून मिळालेल्या स्वातंत्र्याला 78 वर्ष झाली. आपण चंद्रावर गेलो, आपण IT सेक्टरमध्ये जगात भारी आहोत. परंतु या मानसिकतेचं काय? हा वैज्ञानिक दृष्टिकोन जनमानसात का रुजला नाही? ज्याला सर्वात मोठे जबाबदार कोण असेल तर ते राज्यकर्तेच. राजकारण्यांना आपली वोट बँक जपण्यासाठी बऱ्याचदा अशा धार्मिक आणि भावनिक मुद्द्यांचा आधार घ्यावा लागतो. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणं हे सत्तेसाठी सोयीचं असतं. जर लोक विचार करू लागले, राज्यकर्त्यांना प्रश्न विचारू लागले, विज्ञानाच्या कसोटीवर गोष्टी पारखू लागले, तर या राज्यकर्त्यांच्या थापा चालणार नाहीत. म्हणून कदाचित जाणीवपूर्वक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याऐवजी बुवाबाजीला प्रोत्साहन दिलं जातंय का, हा प्रश्न आता विचारण्याची वेळ आली आहे. हा वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात न पसरण्याचे आणखीन एक कारण म्हणजे शाळा कॉलेजांमधला अभ्यासक्रम, सिलेबस. शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन अभ्यासक्रमातून शिकवला जात नाही. या उलट 19व्या शतकातील राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या शाळेत इयत्ता 4थीत शिकणारी 14 वर्षांची मुक्ता साळवे ही थेट देवालाच प्रश्न विचारते. तिने विचारलेल्या अनेक प्रश्नांमधला एक प्रश्न, ज्या धर्मात आम्हाला नीच मानले जाते तो धर्म आमचा कसा? तिने एकामागोमाग एक असे असंख्य प्रश्न सरळ देवालाच विचारले. प्रश्न विचारण्याचे धाडस तिला फुले यांच्या शिक्षणामुळे मिळाले. फुलेंनी शिकवलेला अभ्यासक्रम हा तर्कावर आधारलेला होता. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये का आणि कसे हे प्रश्न विचारण्याची वृत्ती जोपासली. त्यांच्या मते विद्या ही केवळ अक्षरांची ओळख नसून ती गुलामगिरीच्या शृंखला तोडणारे शस्त्र आहे. राष्ट्रपिता फुले म्हणतात, विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. त्यामुळे शिकलेली लोक या भोंदूबुवांच्या नादी कसे लागतात याचे उत्तरही आपल्याला मिळते. खरात प्रकरण हे केवळ एका व्यक्तीचं प्रकरण नाही, तर ते आपल्या समाजातील वाढत्या वैचारिक अंधकाराचं लक्षण आहे. राज्यकर्त्यांनी सत्तेसाठी संविधानाची शपथ घेतलेली असते. त्या शपथेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचाही समावेश असतो. त्यांनी शाहू महाराजांचा वारसा सांगण्यापुरता न वापरता त्यांच्यासारखी कृती करायला हवी. आजच्या राज्यकर्त्यांना छत्रपती शाहूजी महाराजांच्या विचारांचा विसर पडलाय का? महाराष्ट्र हा आता केवळ नावालाच फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र राहिलाय का? संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आपण नागरिक म्हणून काय करू शकतो यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा.